आज आपण एक छोटा एक्सपेरिमेंट करणार आहोत। त्यासाठी एक पाण्याचा ग्लास घेतलेला आहे, एक कार्ड आणि एक कॉइन आपण यूज करणार आहोत। काय करायचं आहे, पाण्याच्या ग्लासवर कार्ड असं ठेवायचं आहे, त्यानंतर हा कॉइन या कार्डवरती सेंटरला ठेवायचा आहे। यानंतर ह्या कार्डला मला हळूच टिचकी मारायची आहे। ज्यावेळेस मी कार्डला टिचकी मारते त्यावेळेस कॉइन सोबत काय होतं ते आपल्याला चेक करायचं आहे। कार्डला टिचकी मारल्यानंतर कॉइन कार्ड सोबत पुढे मूव्ह झाला नाही, कॉइन खाली पाण्याच्या ग्लासमध्ये पडला। हे असं का झालं, रिझन आहे इनर्शिया। इनर्शिया म्हणजे काय, ज्याला मराठीमध्ये आपण बोलतो जडत्व। एखाद्या चेनला रेजिस्टन्स दाखवणं याला आपण बोलतो इनर्शिया। मी आहे त्या कंडिशनमध्ये किंवा आहे त्या स्टेटमध्ये मला राहू दे, मी रेस्टमध्ये असेल तर मला रेस्ट करू दे, मी मोशनमध्ये असेल तर मला मोशनमध्येच राहू दे, अशी जी बॉडीची टेंडन्सी असते किंवा आपण असं बोलू शकतो मोशनच्या चेनला बॉडी जो अपोजिशन दाखवतो, जो रेजिस्टन्स दाखवतो त्याला आपण बोलतो इनर्शिया। आता या केसमध्ये काय होत आहे, कॉइन जो आहे कॉइन रेस्ट कंडिशनमध्ये कार्डवर ज्यावेळेस ठेवला होता तेव्हा, आता ज्यावेळेस कार्डला टिचकी मारली जाते कॉइन रेस्ट कंडिशनमध्ये होतं, त्याला रेस्ट कंडिशनमध्येच राहायचं आहे बिकॉज ऑफ इनर्शिया ऑफ कॉइन। त्यामुळे कार्ड जरी मूव्ह झाला तरी कॉइन आहे त्या पोझिशनमध्येच राहणार आहे, खाली काही सपोर्ट नाहीये, ग्रॅव्हिटी आहे आणि त्या ग्रॅव्हिटीमुळे कॉइन आता तिथून खाली ग्लासमध्ये पडणार आहे। आणि हेच आपण शिकलेलो आहोत न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन और लॉ ऑफ इनर्शियामध्ये। काय सांगतो न्यूटन्स फर्स्ट लॉ, प्रत्येक बॉडी आहे त्या कंडिशनमध्ये राहणं प्रेफर करते। बॉडी जर रेस्टमध्ये असेल ती रेस्टमध्येच राहणार आहे, बॉडी मोशनमध्ये असेल ती मोशनमध्येच राहणार आहे। हे कधीपर्यंत चालेल, जोपर्यंत त्या बॉडीवर काहीतरी एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स वर्क होत नाही।